खरी ठरली बाबा वेंगाची भविष्यवाणी। भूकंप आणि त्सुनामीचा कहर, जगानं घेतला धसका। बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष असतं। आजवर त्यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही खरी ठरली। त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्सुनामी तसंच भूकंप येणार असल्याचं म्हटलं होतं। आता काही देशांमध्ये तशीच परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळतंय। बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली खरी। रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात 30 जुलैला 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। प्रशासनानं 1952 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप म्हटलाय, ज्यामुळे जपान आणि अलास्कामध्ये त्सुनामीच्या लाटा उसळल्या। त्याशिवाय रशिया आणि पॅसिफिक बेटांवर देखील त्सुनामी आली। या भूकंपामुळे कुरिल बेटांवर 4 मीटर उंचीपर्यंत त्सुनामी आली। दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ही 7.5 इतकी होती। या भूकंपाची खोली 10.8 किलोमीटर इतकी होती। या भूकंपानंतर पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितलंय। उत्तर आणि मध्य अमेरिका तसंच न्यूझीलंडमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मात्र या भूकंप आणि त्सुनामीनंतर बल्गेरियन बाबा वेंगा आणि न्यू बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानी मंगा कलाकार रियो तात्सुकी या दोघांनीही केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली। बल्गेरियाचे बाबा वेंगा यांनी 2025-2026 मध्ये भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागणार, भीषण भूकंपांमुळे महाप्रलयाची सुरुवात होणार असं भाकीत केलं होतं। या भाकितानुसारच युद्ध, दहशतवादी हल्ले, विमान अपघात, भूकंप अशा कितीतरी जीवितहानीच्या घटना वर्ष संपायच्या आत घडल्या। त्यामुळे उरलेल्या वर्षात काय होणार याची चिंता काहींना सतावतीये। मात्र अनेक जण उरलेलं वर्ष शांततेत जाईल अशा आशेवर आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।